आपल्याकडे हिंदू संकल्पना किंवा भारतीय संकल्पना जी आहे, हिंदू हा धर्म आहे. इस्लाम आणि ख्रिश्चनिटी हे बाहेरून आलेल्या संकल्पना किंवा उपासना आहे. आपल्याकडे वसुधैव कुटुंबकम, सगळे मानव हे आपले भाऊच आहेत. जो जो भारतीय या देशाला आपली कर्मभूमी, जन्मभूमी, मातृभूमी, पितृभूमी मानतो तो हिंदू. उपासना काही नाही. आज वर्णव्यवस्था ही कालबाह्य झालेली आहे, ही गेली पाहिजे. जेवढ्या लवकर जाईल तेवढं बरं. त्यातनं मग जाती निर्माण झाल्या. महात्मा गांधी म्हणत होते, त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्याला माझा देव हा तुझ्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणं ही सुद्धा हिंसाच आहे. हिंदू राष्ट्र हे आहेच. मग पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकलं की इकडे फटाके वाजतात, हा त्याचा परिणाम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 मध्ये असं म्हटलं की हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं वारसा टॉक्सच्या पहिल्या भागामध्ये. वारसा टॉक्स हा केवळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नसून हा अनुभवांचा आणि विचारांचा संवाद आहे. आणि म्हणून पहिल्या एपिसोडमध्ये आपण असा विषय निवडला आहे की जो नेहमी चर्चेत असतो पण नीट समजवला जात नाही: धर्म, पंथ आणि सेक्युलरिझम. आणि या विषयांवरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समाज प्रबोधनासाठी सातत्याने कार्यरत असलेले व संघाचे 20 वर्ष प्रचारक राहिलेले श्रीयुत माधवजी घांगुर्डे. माधवजी, वारसा टॉक्सच्या पहिल्या भागात तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण लहानपणापासून ऐकत आलोय की भारत हा एक सेक्युलर देश आहे, सर्व धर्म समभाव ही संकल्पना आपल्याला लहानपणापासून शाळेतून वगैरे शिकवली जाते, संविधानात सुद्धा आहे. पण आज 2025 मध्ये याची संकल्पना कशी मांडता येईल, तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये सर्व धर्म समभाव हा एक चुकीचा वाक्प्रचार आहे, मिसनॉमर आहे. सर्व पंथ समभाव किंवा सर्व पंथ समादर असावा असं त्याचं वाक्य पाहिजे. कारण धर्म आणि पंथ ह्याच्यात फरक आहे. धर्माची संकल्पना वेगळी आहे, पंथाची संकल्पना वेगळी आहे. पंथ ही एक, ज्याला इंग्रजीत रिलिजन म्हणता येईल, त्याची संकल्पना आहे. मग त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट देवाची एखाद्या विशिष्ट पद्धतीनं उपासना, ध्यानधारणा, जप असेल, फुलं असतील, आरत्या असतील, फुलं हे सगळं जे आहे हे त्या उपासनेत येतं. धर्माची संकल्पना ही निसर्गाचे नियम, आपली कर्तव्य, नैतिकता ह्याच्याशी संबंधित धर्माचा अर्थ आहे. आणि ती सगळ्यांसारखी समान आहे. तुमचा उपासना पंथ कुठलाही असो, नैतिकता आणि निसर्गाचे नियम सगळ्यांना सारखे आहेत. त्यामुळे ते सर्व पंथ समादर असलं पाहिजे. दुसरा जो तुम्ही वापरलात शब्द सेक्युलरिझम, सेक्युलरिझमचा सुद्धा भाषांतर सर्व पंथ समादर असा होत नाही. सेक्युलरिझम ही संकल्पना मध्ययुगात साधारणपणे 15व्या-16व्या शतकामध्ये युरोपामध्ये उदयाला आली. त्याच्या आधी व्हॅटिकनच्या पोपचं आधिपत्य हे युरोपमधल्या छोट्या सगळ्या राजांवर होती. पोप जसं सांगेल तसंच त्या राज्यांनी आपलं राज्य शासन करावं, राजांनी राज्य चालवावं असं होतं. 15व्या-16व्या शतकामध्ये युरोपातले राजे एकत्र आले आणि त्यांनी पोपचं आधिपत्य झुगारून लावलं. आणि पोपचं मार्गदर्शन आम्ही घेणार नाही, पोपनी आमच्या राज्यकारभारात दखल करू नये अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यानंतर पोपचा राज्यकारभारामध्ये दखल ही त्यांनी बंद केली, हस्तक्षेप बंद केला. त्याला सेक्युलरिझम असा शब्द आहे. त्याचा पुन्हा सर्व पंथ समादर या संकल्पनेशी काहीच संबंध नाही. त्यामुळे सेक्युलरिझम या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, सर्व पंथ समादर वेगळा आहे, आणि पंथ आणि धर्म किंवा रिलिजन आणि धर्म हे वेगळं वेगळं, अशा त्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत. त्या प्रश्नाकडे आपण पुढे येणार आहोत, धर्म आणि पंथ कसा वेगळा आहे. म्हणजे आता आपण धर्म आणि पंथ पकडला तर आपण वापरताना एकाच अर्थाने वापरतो सध्या तरी, पण जर इतिहास आणि परंपरा पाहिल्या तर यामध्ये एक स्पष्ट फरक दिसतो. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? धर्माची संकल्पनाच तशी व्यापक आहे.
जेव्हा पाश्चात्य बुद्धिवादी भारताचा धर्म हा शब्द त्यांच्या समोर आला, पाश्चात्य संकल्पनेमध्ये धर्म नाहीच आहे, धर्म ही संकल्पनाच नाही, मग सगळ्यात जवळचं त्यांना रिलिजन असं वाटलं. आता इतिहासामध्ये धर्म आणि उपासना आपल्याकडे भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरले गेलेले आहेत. मग राजधर्म वगैरे असे त्याचे अर्थ आहेत. त्याच्यामध्ये राजाची उपासना असा अर्थ अभिप्रेत नाही आहे. त्यामुळे धर्म आणि पंथ, पण पाश्चात्य विचारवंत जेव्हा भारताच्या संपर्कात आले त्यावेळेला धर्म या शब्दासाठी पर्यायी शब्द त्यांच्या भाषेत नव्हता, म्हणून मग त्याला सगळ्यात जवळचा रिलिजन हा शब्द त्यांनी वापरला. आणि तो शब्द भारतामध्ये आपण आता रिलिजन हा धर्म आणि रिलिजन या शब्दांची गल्लत करतो. त्यामुळे सुद्धा पुष्कळ गडबडी ह्या व्यवहारामध्ये होताना दिसतात. आज धर्माची ओळख म्हणजे काही लोक म्हणतात की फक्त कर्मकांड, पूजा पद्धती या पुरतीच मर्यादित आहे. पण आपण जर मागे पुराणात वगैरे पाहायला गेलो तर धर्माची व्याख्या ही खूप व्यापक आहे. तर ती व्यापकता जरा आम्हाला समजून सांगा. पुन्हा तेच धर्म आणि रिलिजन ह्याची गल्लत केल्यामुळे ते पूजा पद्धती कर्मकांडाशी येतं. मुळामध्ये धर्म हा मगाशी जसं म्हटलं तसे निसर्गाचे नियम, नैतिकता, आपली कर्तव्य ही त्या निसर्गाच्या नियमांना धरून असावी. उदाहरणार्थ, वर्षाच्या ठराविक काळामध्ये पावसाळा येतो, ठराविक काळामध्ये हिवाळा येतो. हे असं का आहे? हे असंच आहे, ह्याच्याप्रमाणेच चाललं पाहिजे. पावसाळ्यात हिवाळा नाही, हिवाळ्यात पावसाळा नाही. किंवा सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, मग तो पूर्वेलाच का उगवतो, उत्तरेला का उगवत नाही? त्याचं उत्तर नाही आहे. तो पूर्वेला उगवतो, हा निसर्गाचा नियम आहे, तो उगवणार. किंवा एखादी वस्तू वर टाकली तर ती परत गुरुत्वाकर्षणानं खाली येणार, ती वरच काय राहत नाही? याचं उत्तर नाही. गुरुत्वाकर्षण आहे, तो निसर्गाचा नियम आहे, ती वरती फेकलेली वस्तू ही खालती येणार. अग्नीचा एक स्वभाव आहे, अग्नीमध्ये जे टाकाल ते जळेल. त्याचा उपासनेशी काही संबंध नाही. कुठल्याही उपासनेची व्यक्ती त्यांनी जर आगीमध्ये हात टाकला तर तो भाजणारच आहे, जळणार आहे त्याचा हात. कारण अग्नीचा स्वभाव जाळणं हे आहे. हे निसर्गाचे नियम लक्षात घेऊन आपली जीवन पद्धती ठरवणं, जी भारतामध्ये ठरली, भारतीय किंवा हिंदू जीवन पद्धती ही त्या निसर्गाला धरून आहे. किंवा आणखीन एक अर्थ आपल्याकडे वापरला जातो, तो म्हणजे पितृधर्म, मातृधर्म, पुत्रधर्म. पितृधर्म म्हणजे पित्याचं काम, मातृधर्म म्हणजे मातेचं काम, पुत्रधर्म म्हणजे पुत्राचं काम, त्याची कर्तव्य, राजधर्म राजाचं काम, असं त्याची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने धर्म हा शब्द वापरला जातो. धर्म आणि उपासना याच्यामध्ये त्या अर्थाने फरक आहे. कालच मी एका ठिकाणी स्कूटरवर चाललो होतो, माझ्या समोर आणखीन एक स्कूटर होती. त्या स्कूटरची जी मागची नंबर प्लेट होती, त्या नंबर प्लेटवर शिवशंभू असं लिहिलं होतं. नंबर नव्हता, रजिस्ट्रेशन नंबर नव्हता त्या स्कूटरचा. आता भगवान शंकराचा हा भक्त असेल म्हणून त्यांनी तिथे शिवशंभू लिहिलं, त्यांनी आपली उपासना भक्ती प्रकट केली, पण धर्म मोडला. धर्म असा आहे की तुम्ही तिथे तुमची गाडीची रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो टाकला पाहिजे. मग उपासना आणि धर्म यातला फरक हा आहे. आपला न्यायालय जे आहे, न्यायपालिका, त्याचं ब्रीद आहे धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. आता तिथे उपासना नाही. एखादा नास्तिक असेल मग त्याला न्याय मिळणार नाही का? त्याची जर बाजू बरोबर असेल तर न्यायालय त्यालाही न्याय देणार आहे. मग ज्याचं बरोबर आहे, ज्याचं योग्य आहे, न्यायी आहे, त्याला न्याय मिळेल. ज्याचं चुकीचं आहे, न्यायालय त्याला त्याप्रमाणे काय ते कारवाई न्यायालय त्याच्यावर करेल. त्या अर्थी धर्मो रक्षती रक्षिता इथे उपासनेचा संबंधच नाही आहे. आता ही जी सगळी संकल्पना विकसित झाली ही भारतात विकसित झाली, ज्याला आपण हिंदू भूमी म्हणतो. हिंदू हा शब्द त्या अर्थाने उपासनेशी संबंधित नाही आहे. हिंदू हा शब्द हा भौगोलिक आहे. हिमालयम समारभ्य यावद हिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. ही भौगोलिक संकल्पना. हिमालयापासून सुरू करून दक्षिणेला हिंदू महासागर म्हणजे हिंदू महासागर इथपर्यंतचा जो भूभाग आहे, हिमालयापासून खाली समुद्रापर्यंत,
तो जो भूभाग आहे त्याला हिंदुस्थान म्हणतात, हिंदूंचं स्थान. इथे हिंदू राहतात आणि इथे राहणाऱ्या हिंदू समाजानं ही संकल्पना विकसित केली, म्हणून त्याला हिंदू धर्म म्हणतात. किंवा सनातन धर्म जो सगळ्यांना लागू आहे. मग तुम्ही कुठल्याही उपासनेचे असं सूर्यपूर्वेलाच उगवणार आहे, तुम्ही कुठल्याही उपासनेचे असं तुमचा हात भाजणारच आहे आगेत गेल्यानंतर. ही त्या धर्म या शब्दाची व्याख्या आहे. उपासना ही तुमची पूजा पद्धती, तुमचं आराध्य देव, त्याची ज्या पद्धतीने उपासना करायची त्या पद्धतीने तुम्ही उपासना करा. त्यामुळे धर्म आणि उपासना ह्याच्यामध्ये हा फरक आहे. ही गल्लत झाली की मग पुढची गडबड होते. हे धर्म आपण असं म्हणता येईल की एक सेट ऑफ रूल्स आहेत दैनंदिन जीवनासाठी, त्याला धर्म म्हणू शकतो आपण. अगदी बरोबर. मग मानव धर्म आणि हिंदू धर्म, ठीक आहे, या दोन्ही संकल्पनात आणि बऱ्याच जणांचा अनेक वेगवेगळी मत आहेत. मग मानव धर्म म्हणजे काय आणि तो हिंदू धर्माशी कसा जोडला गेलाय याबद्दल म्हणजे काय सांगाल तुम्ही? हे खरं म्हणजे ज्याला इंग्रजीत रेटॉरिक म्हणतात. मला कुठलाही धर्म माहिती नाही, मला फक्त मानव धर्म माहिती आहे. मानव धर्म आणि हिंदू धर्म यात फरकच नाही आहे, कारण धर्माची जी संकल्पना आहे ती सगळ्या मानवांना लागू होते. हे आपलं म्हणण्यापुरतं रेटॉरिक आहे, मला फक्त मानव धर्म कळतो, मला कुठलाही धर्म कळत नाही, असं नसतंच. धर्म हा सगळ्यांनाच लागू पडतो. तुम्ही ईश्वराची उपासना करा किंवा करू नका, ह्या ईश्वराची करा किंवा त्या ईश्वराची करा. धर्माची जी संकल्पना, इट इज अ सेट ऑफ रूल्स. जसं तुम्ही रेल्वेने जाता तर मग त्याचे नियम आहेत. तुमच्याकडे तिकीट असलं पाहिजे, तुम्ही तिकीट काढल्यापासून 1 तासाच्या आत तुमचा प्रवास सुरू झाला पाहिजे. याचा तुमचा उपासनेशी काहीच संबंध नाही. तो पॅसेंजर धर्म आहे, सगळ्या पॅसेंजर. तसाच मानव धर्म जो सगळ्याच मानवांनी पाळायचा आहे, त्यालाच आपण धर्म असं म्हणतो. म्हणजे असं बोलता येईल का की समजा आपण म्हणतो की म्हणजे मी मूर्तीपूजक आहे, ठीक आहे, आणि कोण बोलतो की नाही मी देवाला मानत नाही, मग तरी ते मानव धर्माच्या आतच येतात. हो हो म्हणजे मी पूजू किंवा नाही पूजू मूर्तीला, तरी मी मानव धर्मातच येणार. हो हो, तुमच्या उपासनेशी त्याचा संबंधच नाही. काही तुम्ही नास्तिक असलात तरी, कोणी मूर्तीची पूजा करतं, कोणी ग्रंथाची पूजा करतं, कोणी कोणाचीच पूजा करत नाही, स्वतःला नास्तिक मानतं, तरीसुद्धा धर्म म्हणून ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जे मी निसर्ग, तुमची कर्तव्य, नैतिकता. तुम्ही नास्तिक आहात म्हणजे सूर्य उत्तरेला नाही उगवत, नास्तिकाला देखील सूर्य पूर्वेलाच उगवतो, तो धर्माचा नियम आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे धर्माशी समन्वय साधून वागा हे म्हटलेलं आहे. पाश्चात्य संकल्पना ते निसर्गावर विजय मिळवायला निघाले आणि निसर्गावर विजय मिळवता मिळवता त्यांनी एकूणच निसर्गाची खूप हानी केली. ओझोन लेअर वगैरे जे आपण म्हणतो, त्या ओझोन लेअरला छिद्र पडली, त्यातनं मग ते काय इन्फ्रारेड का अल्ट्राव्हायलेट रेज येतात. हे तुम्ही निसर्गाला धरून वागला नाहीत. आता पर्यावरणाची काळजी केली पाहिजे हे आता त्यांच्या लक्षात येत आहे. आपल्याकडे पर्यावरणाची काळजीचा विषय जुनाच आहे, कारण आम्ही निसर्गावर विजय मिळवायला कधीच निघालो नाही. आम्ही जी संकल्पना केली धर्म म्हणून, आम्ही निसर्गाशी समन्वय साधून चालायला निघालो. हा, आता असं म्हणतात की आम्ही गंगेला पण माते समान आदर देतो वगैरे वगैरे, आणि आम्ही गोवर्धन पूजा करतो वगैरे. आपल्याकडे हिंदू संकल्पना किंवा भारतीय संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जीवनासाठी उपयुक्त असलेल्या प्रत्येक वस्तूला माता किंवा देव आपण मानलेला आहे. त्यामुळे गंगेला किंवा कुठल्याही नदीला, म्हणजे गावच्या नदीला सुद्धा गंगा म्हणण्याची पद्धत आहे. कुठे जातो? गंगेवर जाऊन येतो. राहतो कुठल्या गावात? तो कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्यातल्या एखाद्या गावात राहत असतो. गंगा कितीतरी किलोमीटर लांब आहे त्याच्यापासून, पण तो म्हणताना म्हणतो गंगेवर जाऊन येतो, म्हणजे नदीवर जाऊन येतो. आपल्याकडे लक्ष्मीपूजनाच्या वेळेला झाडूची पूजा केली जाते, कारण झाडू घर साफ ठेवतो. गाय तर अत्यंत उपयुक्तच आहे, पण त्याच्याकडे आपलेपणाने बघायचं म्हणून मग आपण गाईला गोमाता म्हणतो. मला तर आठवत आहे, आमच्या लहानपणी आमच्या घरी पाली फिरत असत आणि आमची आई सांगत असे, पालीला हाकलायचं नाही, पाल ही लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी का आहे? तर ती सगळे किडे मकोडे झुरळं विरळं जे सगळे आहेत ते पाल खावते आणि घर स्वच्छ ठेवते. त्यामुळे पाल ही लक्ष्मी आहे. आम्हाला आमची आई कधीही पाल हाकलून देत नसे. आता आपण काय केलं? पेस्ट कंट्रोल आणलं, त्यांनी झुरळं घालवली आणि पाली पण घालवल्या.
हे जे आहे आपल्याकडे, त्यामुळे मग त्या पालीला सुद्धा आमची आई शिकवायची की ती लक्ष्मी आहे, पाल हाकलायची नाही. आता आम्ही लहान होतो, पाल आले की पालीला हाकलायचो, आम्हाला नाही म्हणून सांगायचं. ही आपल्याकडे संकल्पना आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण हां, पुस्तकाला सरस्वती म्हणून पूजा करतो आपण, पुस्तकाला पाय नाही लावत. आता पुस्तक म्हटलं तर काय, कागदाचा तुकडा आहे, त्याच्यावर काहीतरी छापलेलं आहे, पण त्याला पाय नाही लावायचं. विद्या आहे, सरस्वती आहे. ही आपल्याकडे एखाद्या आपल्या उपयुक्त वस्तूविषयी आपलेपणाची, पवित्रतेची भावना ही मनात असली पाहिजे, म्हणून हे म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर करत असू तर याचा अर्थ असा नाही की मग आपण एका कुठल्या विशिष्ट धर्मालाच मानतो किंवा असं काही आहे. नाही, त्याचा पुन्हा उपासनेशी संबंध नाहीच आहे. त्याचा संस्कारांशी संबंध आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब है भाई भाई असं आपण बऱ्याचदा ऐकतो पुस्तकातून, सोशल मीडियावरती किंवा लहानपणापासून आपल्या शाळेतूनच हे शिकवलं गेलंय. पण आजची परिस्थिती पाहता हे कितपत आपल्याला लागू पडतं? किंवा उदाहरणार्थ बांगलादेशमध्ये जे मुसलमान राहतात ते सुद्धा आपले भाऊ आहेत का? पाकिस्तानात मुस्लिम राहतात ते पण आपले भाऊ झाले का मग या ओळीनुसार? तुम्हाला याच्यावरती काय वाटतं? मुळामध्ये या प्रश्नात 2 प्रश्न आहेत खरं तर. मुळामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हिंदू हा धर्म आहे. मुस्लिम, शीख, ईसाई हे उपासना पंथ आहेत. मग बौद्ध, जैन, ईसाई, पारशी हे सगळे पंथ आहेत, उपासना पंथ आहेत. हिंदू हा त्याच्याशी समान पातळीवर येऊच शकत नाही. भारतामधल्या ज्या उपासना आहेत त्याच्यामध्ये मग शैव आहेत, वैष्णव आहेत, शाक्त आहेत, बौद्ध, जैन, शीख हे देखील भारतात निर्माण झालेल्या उपासना आहेत. इस्लाम आणि ख्रिश्चनिटी हे बाहेरून आलेल्या संकल्पना किंवा उपासना आहेत. आणि आपल्याकडे वसुधैव कुटुंबकम, सगळे मानव हे आपले भाऊच आहेत हेच आपण मानतो. पण हे मानत असताना आमच्या देशाच्या विरोधात जो आहे त्याच्यामध्ये आपपरभाव, शत्रू कोण मित्र कोण, आम्ही कोणाला शत्रू मानलं नाही, कोणावर आक्रमण करून त्यांचा भूभाग आम्ही काबीज केला नाही, तिथे जाऊन आम्ही पंथांतरण किंवा ते पण केलं नाही, मतांतरण केलं नाही तिथे जाऊन. पण म्हणून आम्हाला जर कोणी शत्रू मानत असेल तर तो शत्रुमित्र बोध असला पाहिजे. मग बांगलादेशात आत्ता जे चाललेलं आहे ते करणारा निश्चितच आम्हाला जवळचा नाही. किंवा इथे राम मंदिराला कोणी विरोध करत असेल तर तो आम्हाला जवळचा नाही. आणि त्या अर्थाने मग हिंदू कोण, तर स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात, जो जो भारतीय या देशाला आपली कर्मभूमी, जन्मभूमी, मातृभूमी, पितृभूमी मानतो तो हिंदू, उपासना काहीही असो. श्रद्धा आणि धर्मांधता, ठीक आहे, यामध्ये जी सीमारेषा खूप नाजूक आहे. मग कोणत्या टप्प्यावर मी त्या म्हणजे अंधविश्वासाकडे किंवा मी धर्मांधाकडे वळलोय हे कसं ओळखावं माणसाने? श्रद्धा आणि धर्मांधता, इथे पुन्हा पंथांधता असा शब्द पाहिजे. श्रद्धा ही कोणाचा विरोध किंवा कोणाचा द्वेष करायला शिकवत नाही. माझी श्रद्धा आहे, ज्या देवाची मी उपासना करतो त्या देवावर माझी श्रद्धा आहे, ती श्रद्धा मी पाळतो. मी माझी श्रद्धा पाळत असताना तुमच्या देवाचा किंवा तुम्ही जी श्रद्धा उपासना करता त्याचा मी द्वेष नाही करता का? मग तो द्वेष मी करायला लागलो की मी पंथांध झालो, ज्याला इंग्रजीमध्ये फॅनॅटिक म्हणतात. हे फॅनॅटिक झालो. मग मी माझी उपासना करतो, तू तुझी उपासना कर. त्यामुळे आपल्याकडे एकम सत विप्रा बहुधा वदंती हे आपल्याकडे म्हटलं जातं. सत्य एकच आहे. विप्र म्हणजे विद्वान लोक, सज्जन लोक, त्याला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखतात. मग मी त्याच देवाला एका नावाने ओळखतो, तुम्ही त्या देवाला दुसऱ्या नावाने ओळखता. मग मी ज्या नावाने देवाला ओळखतो मी त्याची उपासना माझ्या पद्धतीने करेन, तुम्ही तुम्हाला ज्या देवाची उपासना करायची आहे तुमच्या पद्धतीने करा. त्याचा जेव्हा मी द्वेष करायला लागतो की माझीच उपासना पाळ, त्या ठिकाणी ती पंथांधता झाली किंवा फॅनॅटिझम आलं. हे फॅनॅटिझम आणि श्रद्धा हा त्यातला फरक आहे. म्हणजे ह्याच्यात असं शैव आणि वैष्णव असं एकदा मध्ये झालं, मग त्याचा असा कुठे संबंध येतो का ह्यामध्ये? खरं म्हणजे इतिहासात किती झालं, कधीतरी एखादा, आपला हजारो वर्षांचा इतिहास आहे, कुठेतरी एखादा प्रसंग घडला
पण शैव आणि वैष्णव एकमेकाचे शत्रू बनून उभे नाही राहिले. एकमेकाचे शत्रू बनून उभे राहण्याचं पाश्चात्य संस्कृतीत आहे, त्यांच्या इतिहासामध्ये ते आहे. आपल्याकडे सगळे एकमेकांच्या सोबत हे वावरतात. म्हणजे शैव आणि वैष्णव संघर्ष झाला हे परत परत बोललं जातं, पण आपल्याकडे शिव, विष्णू, शक्ती हे एकमेकांशी समन्वय साधून वागताना आपल्याला दिसतात. आपली जर पुराण इतिहास बघितला तर उदाहरणार्थ जेजुरीचा खंडोबा मल्हारी, मल्हारी हा शंकराचा अवतार आहे, पण त्यांचा जो सचिव आहे, प्रधान जो आहे तो विष्णू आहे. नारद हा विष्णूचा भक्त आहे, पण तो मल्हारीचा आख्यान गातो. तशी सिरियल देखील एक येऊन गेली. हे एकमेकाशी समन्वयाचा विषय आहे. किंवा प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली, पण लंकेवर स्वारी करायच्या आधी त्यांनी शक्तीची उपासना केली, त्यामुळे ती नवरात्र त्या काळात पाळली जाते. आणि शंकराची उपासना, तिथे त्यांनी शंकराची पिंड केली. आज जे रामेश्वराचं देऊळ आहे ते तेच आहे, पण राम हे स्वतः विष्णूचा अवतार आहेत. त्यांनी उपासना शंकराची केली. आणि कोणाच्या विरुद्ध केली? रावण हा शंकराचा भक्त आहे पुन्हा, पण ह्यांनी शंकराची उपासना केली आणि रामेश्वराचं मंदिर हे त्या ठिकाणी उभं केलं. किंवा अनेक घरांमध्ये रामरक्षा आपण म्हणतो, ही रामरक्षा ही प्रभू रामचंद्रांची स्तुती आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे विष्णूचे अवतार, पण ही रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी रचना केलेली आहे. आणि बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरनं रामरक्षेची रचना झालेली आहे. हा आपल्याकडे समन्वय आहे. किंवा जेव्हा महिषासूर मातला त्यावेळेला या सगळ्यांनी मिळून देवीची उपासना केली आणि मग ती दुर्गा प्रकट झाली. त्यांनी महिषासुराशी तिने युद्ध केलं आणि महिषासुराचा वध केला. त्यामुळे मग शाक्त असो, शैव असो, वैष्णव असो, आपसात समन्वयाने आपल्याला वागताना दिसतात. पश्चिमेत तसं नाही आहे. पश्चिमेमध्ये इस्लामची स्थापना झाल्यानंतर त्यांनी ख्रिश्चनांची जी उपासना स्थानं होती त्यांच्यावर आक्रमणं करायला सुरुवात केली. त्यांनी जिहाद करायला सुरुवात केला. त्यातून जिहादची युद्ध झाली आणि त्यानंतर ख्रिश्चन लोकांनी ती पुन्हा मिळवण्यासाठी युद्ध केली. त्याला क्रुसेड असं म्हटलं गेलं. जिहाद आणि क्रुसेड ही तशी पंथांसाठी झालेली, रिलिजनसाठी झालेली रिलिजियस वॉर्स आहेत. आपल्याकडे या रिलिजियस वॉर्स कधी झालेल्या नाहीत. हा द्वेष आणि स्वतःची उपासना आणि त्याचा सन्मान हा त्यातला फरक आहे. आणि असे आपल्याला ऐकायला मिळतं की बाकी इतर धर्मियांमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये कोणालाच, पण आपल्या वेदांमध्ये पाहायला गेलं तर प्रश्नापासूनच सुरुवात होते प्रत्येक गोष्टीची. प्रश्न आहेत आपल्याकडे, प्रश्नांची उत्तरं आहेत. हे असं का आहे, तसं का, आणि कालानुरूप त्याचं रूप देखील आपल्याकडे वेळोवेळी बदलत गेलेलं आहे. पाश्चात्य ज्या उपासना आहेत त्या अत्यंत म्हणतात तसं एअर टाईट, वॉटर टाईट आहेत. त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारायला स्थान नाही आहे. दुसरं असं आहे की आपल्याकडे मोक्षाची कल्पना आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म म्हणजे मगाशी सांगितलं तसं निसर्गाचे नियम, नैतिकता, कर्तव्य. अर्थ, आपल्याकडे अर्थार्जनाला महत्त्व दिलेलं आहे. पैसा असला पाहिजे. लक्ष्मीची उपासना आपल्याकडे सांगितलेली आहे. पैशाला महत्त्व नाही असं आपल्याकडे म्हटलेलं नाही, पण त्या धर्माच्या चौकटीत राहून, म्हणजे नीतिमत्तेच्या चौकटीत राहून, भ्रष्टाचार करून, डकायती करून, दुसऱ्याचे ओरबाडून असा नाही पैसा कमवायचा. पैसा हा सत्मार्गाने कमवायचा, मेहनतीने कमवायचा. अर्थ, काम. मनुष्याच्या अनेक इच्छा असतात. मग त्याला चांगलं भोजन पाहिजे, त्याला चांगलं अंथरूण पाहिजे, त्याला चांगलं उबदार घर पाहिजे, त्याला करमणूक पाहिजे, त्याला शारीरिक सुख देखील लागतं. ज्याला आता हे कुठे, मग आपलं शारीरिक सुख, आपल्या इच्छा पूर्ण करताना दुसऱ्यावर आक्रमण करून नाही. शरीर सुख पाहिजे तर त्याची व्यवस्था आपल्या धर्मात आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये ती ओलांडून तुम्ही जर संबंध निर्माण केले तर तेच सुख आहे. आणि चौथा भाग आहे तो मोक्ष. मोक्ष म्हणजे संकल्पना अशी आहे की एक जो परमात्मा आहे, प्रत्येक चराचराच्या ठाई आत्मा जो आहे तो त्या परमात्म्याचा अंश आहे.
आणि तुम्ही तुमच्या उपासनेतून, तुम्ही तुमच्या वागण्यातून, तुम्ही तुमच्या कृतीतून हा मोक्ष मिळवायचा आहे. नाहीतर आपल्याकडे 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत. 84 लक्ष प्रकारचे जीव. तेवढे जीव तुम्ही जगल्यानंतर पुन्हा तुम्हाला मनुष्याचा जन्म मिळतो. त्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम असं म्हटलं. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून आपला आत्मा त्या परमात्म्याशी विलीन व्हायला पाहिजे. आता त्याचे वेगळे वेगळे मार्ग आहेत. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे. तुम्ही तुमचं कर्म करत जा. श्रीकृष्णानं अर्जुनाला तेच सांगितलं, तू तुझं कर्म कर, त्याच्या फळाची अपेक्षा करू नकोस. किंवा ज्ञानयोग आहे, इतकं ज्ञानाचं अर्जन कर की त्यातून तुझा आत्मा मुक्त होईल. किंवा भक्तियोग आहे, भक्ती कर देवाची, भक्तीतून सुद्धा हे होईल. त्यामुळे पाप न करता पुण्य संचय होत राहिला पाहिजे. पापाचा घडा पूर्ण रीता झाला पाहिजे, पुण्याचा घडा, की त्यावेळेला ते तुमचं विलीन होतं. ही आपली मोक्षाची उपासना आहे. पाश्चात्य काय आहे, त्यांची संकल्पना वेगळी आहे. त्यांची संकल्पना अशी आहे की ॲडम आणि ईव किंवा आदम आणि हव्वा, ही कथा आपल्याला माहिती आहे. हे तिथे स्वर्गात राहत होते आणि मग एक दिवस त्यांनी कुठलं तरी ते फळ खाल्लं आणि ते फळ खाल्ल्यामुळे त्यांच्या मनामध्ये पापभावना आली. पापभावना आल्यामुळे त्यांनी पापकृत्य केलं. म्हणजे आपल्याकडे काम म्हटलेलं आहे, त्याला धर्माची चौकट घातलेली आहे. त्या धर्माच्या चौकटीत तुम्ही तुमची कामना पूर्ण करा, पण त्याला त्यांनी पाप म्हटलं. त्यांनी ते पापकर्म केलं आणि त्या कर्मापासून जी संतती निर्माण झाली त्या संततीला त्यांनी पापाची संतती असं म्हटलं. मग पापापासून निर्माण झालेले तुम्ही आम्ही सगळे हे पापाची संतती आहोत आणि आपल्याला त्या पापापासून मुक्त करायचं आहे. म्हणून आमच्या प्रेषितांनी जो मार्ग सांगितला त्याच मार्गाने तुम्ही जा, हा त्यांचा आग्रह आहे. तुमच्या प्रेषितांनी सांगितलेलं आम्हाला माहिती नाही, आमच्या प्रेषितांनी जे सांगितलं त्यांनीच करा. त्यामुळे मग त्यांनी जिहाद केला, त्यामुळे मग त्यांनी क्रुसेड केलं आणि इथे सुद्धा मग ते तसा प्रयत्न करतात धर्मांतरणाचा वगैरे, की आमच्या सांगितलेल्या प्रेषिताने मग जी उपासना जी पद्धत सांगितली ती अवलंबा. मग त्यासाठी साम दाम दंड भेद, पैसा द्या, प्रलोभन द्या, अत्याचार करा, ह्या सगळ्यातनं करतात. हा पाश्चात्य उपासना आणि आपली उपासना, भारतीय उपासनाकडे पाहण्याची दृष्टी ही वेगळी वेगळी आहे. आणि त्यामुळे मग तुम्हाला काय न्याय द्यायचा ते जे पुरून ठेवतात कबरीमध्ये, कयामत का दिन किंवा डे ऑफ जजमेंट येणार आहे, तोपर्यंत इथेच राहा. त्या दिवशी तुम्ही पुण्य केलं का पाप केलं हे ठरवलं जाईल. आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे चित्रगुप्त आहे, तो ती नोंद ठेवतो आणि तुमचा आत्मा मुक्त करतो किंवा करत नाही. पण तोपर्यंत इथेच राहा त्या कबरीमध्ये, अशी संकल्पना आपली नाही आहे. ही पाश्चात्य आणि आपल्या या सगळ्या संकल्पनांमध्ये फरक आहे. याला जोडून एक प्रश्न असा मला, की बरेच लोक टीका करत असतात की हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहे, तर एक हार्श क्रिटिसिझम आहे की ब्राह्मण वेगळे, वैश्य वेगळे किंवा शूद्र एकदम खालच्या पातळीचे, हे यांना खूप क्रिटिसाइज केलं जातं त्यांच्या वर्णावरून किंवा त्यांच्या जातीवरून. काही अर्थी हे खरं देखील आहे. मुळातली वर्णव्यवस्था आहे ती व्यवसायाला धरून आहे. एक ठराविक प्रकारचा व्यवसाय, नोकरी जो करतो, कार्य जो करतो तो ब्राह्मण आहे. एक ठराविक प्रकारचं करतो तो क्षत्रिय आहे. तसेच वैश्य आहे, शूद्र आहे. त्यांची कामं समाजातल्या भूमिका ठरलेल्या आहेत. कालांतराने काय झालं, कालांतराने ती व्यवस्था विकृत झाली. मग एखादा शूद्र कितीही ज्ञानी असला तरी त्याला कोणी ब्राह्मण म्हणत नसे. एखादा क्षत्रिय कितीही घाबरट असला तरी तो क्षत्रियच राहतो. एखादा ब्राह्मणाचा मुलगा कितीही बुद्धू असला, त्याला अक्कल नसली तरी तो ब्राह्मणच राहतो. हे जे आहे ही त्याच्यामध्ये आलेली विकृती आहे. आज वर्णव्यवस्था ही कालबाह्य झालेली आहे. ही गेली पाहिजे. जेवढ्या लवकर जाईल तेवढं बरं. त्यातनं मग जाती निर्माण झाल्या, ह्या व्हायला नको. पण कालाच्या ओघात हे सगळं झालेलं आहे. आता ते गेलं पाहिजे. आत्ताच्या नवीन संकल्पनेप्रमाणे तुमचे व्यवसाय वेगळे आहेत. कोणी व्यापारी आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी सरकारी नोकरी करतो, कोणी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. हे वेगळे वेगळे व्यवसाय आहेत. त्यामुळे ती जुनी वर्णव्यवस्थेची जी संकल्पना आहे ती पूर्णपणे आता कालबाह्य झालेली आहे. पण
हे माहिती असलेले जो लोक आहेत त्याच्यापैकी अनेक असे लोक आहेत की ज्यांचे हितसंबंध याच्याशी जोडलेले आहेत. हिंदू समाजामध्ये दुफळी माजवता येईल का, म्हणजे कालबाह्य झालेलं आहे त्याचंच तुणतुणं पुन्हा 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 वाजवून ते कसं जिवंत ठेवता येईल असा प्रयत्न केला जातो की अन्याय झाला अन्याय झाला. आणि त्यामुळे अन्याय झाला हे जरी खरं असलं तरी आता तो अन्याय थांबवला पाहिजे. आणि ज्यांनी अन्याय केला त्यांनी त्याचा आपण अन्याय केला ही प्रायश्चित्ताची पश्चात्तापाची भावना ही मनात आली पाहिजे. म्हणजे ही वर्णव्यवस्था खूप आधीपासून होती असं नाहीये. जुनी होती, खूप आधीपासून होती, हजारो वर्ष ती भारतात चालली. आता ती कालबाह्य झाली, आता ती नको आहे. आता त्याची चर्चा करता कामा नये. मी अमुक वर्णाचा, मी तमुक वर्णाचा, त्याला काहीही अर्थ नाही. कारण जातींवर तुमचे व्यवसाय अवलंबूनच नाही आहेत, वर्णावर तुमचे व्यवसाय किंवा तुमचं कार्य अवलंबून नाही आहे. कुठल्याही जातीचा कुठल्याही वर्णाचा व्यक्ती हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतो. अजून एक टीका अशी होते की याच्यामध्ये स्त्रियांना अधिकार कमी आहेत किंवा नाही आहेत. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांवरती खूप अत्याचार होत राहिले पौराणिक काळापासून किंवा आत्ता आपण बघतो जसं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? हे मुळामध्ये चुकीचं म्हणणं आहे. अशा प्रकारचं नाही आहे काही. बाहेरच्या देशांचा इतिहास बघितलात आणि भारताचा जर इतिहास बघितलात तर स्त्रियांनी खूप चांगल्या महत्त्वपूर्ण भूमिका या प्राचीन काळापासून वठवलेल्या आहेत. भारतामध्येच देव आणि देवी अशा दोन्ही संकल्पना आहे. मग सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, चंडी आहे, दुर्गा आहे, ह्या देवी आहेत, ह्या स्त्रिया आहेत. पाश्चात्य संकल्पनेमध्ये देवीची संकल्पनाच नाही आहे, देवच आहेत. तिथे स्त्री ही देवीच्या रूपात नाहीच आहे. स्त्री ही उपभोगाची वस्तू ही त्यांची धारणा आहे. आपल्याकडे तसं नाही आहे. त्यामुळे मग स्त्रीला तलाक दिला जाऊ शकतो, मग तिचा हलाला केला जाऊ शकतो. म्हणजे तिला स्वतःचं काही नाही का मान सन्मान, कोणीही तलाक द्यावा, कोणीही हलाला करावा, हे तिथे आहे. आपल्याकडे स्त्रियांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे. मैत्रेयी, गार्गी सारख्या विद्वान स्त्रिया झालेल्या आहेत. त्यांनी भर विद्वत सभेमध्ये शास्त्रार्थ केलेला आहे आपल्याकडे. तशी उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आहेत. आपल्या देशामध्ये वीरांगना झालेल्या आहेत की ज्याने आक्रमकांना परतवून लावलं. मग झाशीची राणी असेल, चन्नम्मा असेल, दुर्गावती असेल, अशा अनेक झालेल्या आहेत की ज्यांची नावंसुद्धा इतिहासामध्ये अजून आपल्याला माहिती झाली नाहीत. अशा वीरांगना झालेल्या आहेत, अशा राज्यकर्त्या झालेल्या आहेत. अगदी सगळ्यात चांगलं उदाहरण घ्यायचं तर अहिल्याबाई होळकर. त्या महिला होत्या. त्यांचे पती गेल्यानंतर त्यांनी सगळा राज्यकारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला, दानधर्म केले. किंवा कलकत्त्याच्या राणी रासमणी होत्या. त्यांनी इंग्रजांच्या समोर उभं राहून आपल्या जनतेचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे. हे आपल्याकडे आहे. स्वातंत्र्य युद्धामध्ये आपल्याकडे अनेक महिलांनी पराक्रम गाजवलेला आहे सगळ्या काळामध्ये. त्यामुळे महिलांना आजच्या काळामध्ये दुय्यम स्थान हे वेगळ्या काही कारणांमुळे दिलं गेलं. पण आज पुन्हा हिंदू समाजच हे मान्य करतो की महिलांना समानतेची भूमिका दिली पाहिजे. हिंदू हे महिलांना हिजाब घातला पाहिजे, बुरखा घातला पाहिजे, हे आपल्याकडे नाही आहे. एकेकाळी पडदा होता, त्याची काही ऐतिहासिक कारणं आहेत, आता ते गेलं. आता आपल्याकडच्या महिला या पुरुषांच्या बरोबरी बाहेर आपलं कर्तृत्व गाजवताना दिसतात. अमेरिकेमध्ये अजून महिला राष्ट्राध्यक्षा झाली नाही, आपल्याकडे महिला पंतप्रधान झाल्या. आपल्याकडे महिला राष्ट्रपती झाल्या, अमेरिकेत झाल्या नाहीत अजून. इंग्लंडमध्ये सुद्धा आपल्यानंतर त्या मार्गरेट थॅचर महिला पंतप्रधान झाले. त्यांचं 800 वर्षाचा लोकशाहीचा इतिहास आहे. त्यामुळे आपल्याकडे महिलांना समान स्थान, आपल्याकडे महिलांना घरोघर वागणूक. आज आपल्याकडच्या महिला देखील घरी आपलं म्हणणं हे मांडू शकतात, पण अजूनही बाकीच्या समाजांमध्ये ती स्थिती नाही आहे. तर आपल्या या आता सगळ्या चर्चेमधून असं आढळतं की सगळे मतपंथ हे समान आहेत. तर आता माझा प्रश्न असा आहे की जर सगळे पंथ समान आहेत तर मग आपण कन्व्हर्जनचा विरोध का करतो? सर्व पंथ जर समान आहेत तर मग मी माझा वैष्णव पंथ सोडून ख्रिश्चन का व्हायला पाहिजे, किंवा माझा शैव पंथ सोडून इस्लाम का स्वीकारला पाहिजे? सगळे समान आहेत ना. पण तसं नाही आहे.
प्रयत्नपूर्वक जर मला सांगितलं जात असेल किंवा कोणाला सांगितलं जात असेल की तू आमचा पंथ धर. महात्मा गांधी म्हणत होते, त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्याला माझा देव हा तुझ्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणं ही सुद्धा हिंसाच आहे. हे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे, माझ्याकडे त्याचा संदर्भ आहे. पण हे सांगितलं जात आहे की आमचा देव तुम्हाला बरं करेल किंवा तुम्ही आमचा पंथ नाही स्वीकारला तर तुम्हाला मारू, अशा इतिहासात घडलेलं आहे. त्यामुळे एखाद्याला जर मनापासून वाटत असेल की मी माझी उपासना बदलली पाहिजे कारण ती उपासना मला अधिक योग्य वाटते, तो विषय वेगळा आहे. पण मला प्रलोभनं दाखवून तुझ्या देवापेक्षा माझा देव श्रेष्ठ आहे असं सांगून किंवा माझी उपासना तू नाही स्वीकारलीस तर तुला आम्ही मारू असं सांगून हे इतिहासात घडलेलं आहे. आणि ते तिथे थांबत नाही. कालांतराने मग पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकलं की इकडे फटाके वाजतात, हा त्याचा परिणाम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 असं म्हटलं, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. अर्थात ते हिंदू हा शब्द त्यांनी रिलिजन अर्थी जसा वापरला जातो सगळीकडे तसा वापरला आहे. पण पुढे त्यांनी स्पष्ट केलं, मी माझ्या समाजाला इस्लामकडे नेणार नाही, कारण तसं केलं तर मी माझ्या समाजाच्या निष्ठा या देशबाह्य निष्ठा करेन. मग त्या निष्ठा जर देशबाह्य व्हायच्या नसतील तर मग त्यांना पुन्हा त्यांच्या जुन्या पंथात आणलं पाहिजे. किंवा मी माझ्या अनुयायांना ख्रिश्चन करणार नाही, कारण तसं केल्यानं इकडच्यांचं ब्रिटिशांचं राज्य हे मी अधिक मजबूत करेन, ते मला करायचं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मतपरिवर्तनामुळे, पंथांतर करण्यामुळे त्याचे परिणाम जे होत आहेत त्यामुळे परत आणलं पाहिजे. आणि हे काही मोठं शास्त्रार्थ करून किंवा अध्यात्माचं ज्ञान घेऊन झालं आहे असं नाही. एकतर फसवून होत आहे किंवा प्रलोभन देऊन होत आहे किंवा धाकधपटशा करून होत आहे, त्याचे परिणाम वाईट आहेत. म्हणून ते घरवापसीचे कार्यक्रम हे करावे लागतात. मग असं बोलता येईल का की आता बातम्यांमध्ये सगळीकडे चर्चेत हा विषय आहे की जर हिंदू धर्माचे हे पंथ भाग आहेत सगळे, ठीक आहे, प्रत्येकाची पूजा पद्धती वेगवेगळी आहे, पण ते हिंदू धर्माचाच भाग आहेत. मग असं आपल्याला म्हणता येईल का की हे जे भारत आहे हे एक हिंदू राष्ट्र आहे असं? हिंदू राष्ट्र हे आहेच. म्हणजे मला जर कोणी म्हणतील की आता म्हणता येईल का तुम्ही घांगुर्डे आहात, मी आहेच घांगुर्डे. ते काय वेगळं त्याच्यासाठी व्यवस्था करण्याची गरज नाही, मी आहेच. तसं हे हिंदू राष्ट्र आहे, कारण हिंदू ही संकल्पना भौगोलिक आहे. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी मगाशी उल्लेख केला, जो या देशाला आपली मातृभू, पितृभू, पुण्यभू, कर्मभू मानतो तो हिंदू. मग जो या देशामध्ये हिमालयम समारभ्य यावद हिंदू सरोवरम हा जो सगळा भूभाग आहे, हा भूभागालाच हिंदू भूमी म्हटलेला आहे, हिंदुस्थान म्हटलेलं आहे. इवन मोगल बादशाह स्वतःला भारत का बादशाह म्हणत नसत, हिंदुस्थान का बादशाह म्हणत होता. मग जिथे हिंदू राहतात, जे स्थान हिंदूंचं ते हिंदुस्थान. मग हिंदुस्थान किंवा हिंदू राष्ट्र हे नवीन नाही आहे, हे आहेच. त्याचा उल्लेख इतिहासातही झालेला आहे. आणि भारताच्या बाहेर तुम्ही मक्का मदिनेला जा, कुठेही जा, तिथे तुमची ओळख हिंदू म्हणून केली जाते. ये हिंदू मुस्लिम है, म्हणजे हिंदुस्थानातनं आलेला मुसलमान आहे, अशी ओळख केली जाते. त्यामुळे आम्ही हे हिंदू राष्ट्र आहे हे नव्याने घोषित वगैरे करण्याची किंवा त्याच्यासाठी एखादा कायदा पास करण्याची गरज नाही, हे आहेच. धन्यवाद माधवजी, आज आपण आलात, वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपला प्रकाश टाकलात आणि धर्म, पंथ आणि सेक्युलरिझम या विषयांवरती विस्तृत अशी चर्चा आपली झाली. त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत विचार जपा, मूल्य जपा.